आज मी बनवणार आहे थोडंसं वेगळं आणि टेस्टी असं कोबीचं थालीपीठ। ही रेसिपी मी इंटरनेटवर पाहिली होती आणि बऱ्याच दिवसांपासून मला ती अमेसाठी ट्राय करायची होती। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी बनवू शकता। फक्त मुलांनाच नाही तर घरातील मोठ्यांनाही ही रेसिपी नक्की आवडेल। तर यासाठी मी एक छोटासा कोबी घेतला आहे, स्वच्छ धुवून त्याला छान बारीक किसून घेतला आहे। आता त्यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण, एक मीडियम साईजचा कांदा, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये घातली आहे। सोबतच थोडंसं आलं यामध्ये किसून घातलं आहे। आता यामध्येच 4 ते 5 चमचे बेसन घातलं आहे। 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घातलं आहे। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घातलं। आता हे थालीपीठ मी अमेसाठी म्हणजे माझ्या बाळासाठी बनवत आहे, त्यामुळे मी तिखट वगैरे कमी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची आणि लाल तिखटाचं प्रमाण वाढवू शकता। आता हे सगळं छान एकत्र करून घेतलं आहे। यानंतर छान तवा गरम करून घेतला आहे, त्यावर थोडंसं तेल लावलं आणि टिश्यू पेपरने ते तेल मी तव्यावर पसरून घेतलं आहे। आता हे मिश्रण तव्यावर घालून हाताने थोडं थोडं करून छान स्प्रेड करून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 2 मिनिटं शिजवून घ्यायचं। एका बाजूने छान भाजून झाल्यावर पलटी करून पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घेतलं। नंतर झाकण काढून दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलं। आणि बघा, आपलं एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असं कोबीचं थालीपीठ तयार आहे। आता मी हे अमेला खायला देते। कोबीचं थालीपीठ बनलं। थांबते, थोडंसं गरम आहे। काय नाही काय नाही, स्माइल छान छान, आवडलं तुला? मग काय, अमेने हे छान खाल्लं म्हणजे ही रेसिपी माझ्यासाठी एकदम सक्सेसफुल झालेली आहे। तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा।